वेगळ्या नजरेनं पाहिलं तर वेगळंच दिसतं। दोन्ही बाजूंनी टीकाच होते तर वागायचं कसं? भाजप राष्ट्रवादीच्या वाढत्या सलगीवर होत असलेल्या टीकेवर ही बोलकी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी। सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर बोलताना सरकारनं बहुमत आकडेवारीद्वारे सिद्ध करायला हवं होतं असं मतही त्यांनी मांडलं। तर मराठा आरक्षणाच्या बैठकीला खराब हवामानामुळे पोहोचू शकलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडताना राज्य सरकारनं चांगला वकील देण्याची मागणीही अजित पवारांनी केली आहे। एक चांगला कार्यक्रम ह्या देशाच्या कुठल्याही पक्षाचे पंतप्रधान असू द्या, शेवटी ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी जर हातात घेतला आणि त्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला, म्हणजे प्रतिसाद दिला तर म्हणायचं जवळीक वाढली, नाही दिला तर बघा चांगल्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करतात। काय यांना पडले का राजकारणच पडले सगळीकडे? अरे वागायचं कसं आम्ही? प्रत्येक गोष्टीत जर ह्याच पद्धतीनं चर्चा आणि त्याच्यात आम्ही आता 41 आहे, बाकीचे 42 आहे, 63 आहे, 122 आहे, त्यांची चर्चा करा ना। आम्हीच का तुम्हाला आठवतोय सारखं? कुणाचंही सरकार नवीन अस्तित्वात आल्यानंतर स्पष्टपणे आपल्या सभागृहात जावं, हे मतं बाजूनी, ही मतं विरोधात, ही मतं तटस्थ किंवा ही मतं आणखीन काही, हे लोकांना कळावं, म्हणजे लोकांचा संभ्रम त्या बाबतीमध्ये दूर होतो। ते का केलं नाही सरकारने ते सरकारलाच माहिती। आम्हाला काय, आम्ही सगळे बघतोय आता कोण पोल मागतंय, आता पोल देतील, मग ते आपल्याला त्याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा लागेल। तर तसलं काहीच झालं नाही। मंजूर 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 नुसते विरोधक म्हणतात भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला, म्हणजे भ्रष्टाचार झाला। मी उद्या सांगेन की एखाद्या ठिकाणी 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, अरे पण काहीतरी कागदपत्र त्याला असतात की नाही? इतके दिवस मी आपलं बोलत नव्हतो, जाऊ द्या बाबा, आज सर म्हणजे हे होतील, SIT नेमली ना, SITने इतक्या 1000 पेपर पानाचा अहवाल दिला ना, त्याच्या संदर्भात काय आलं ते वाचा ना, ॲक्शन टेकन रिपोर्ट काय आलं तो वाचा ना। उगीच प्रत्येक वेळेस तेच आणि आम्ही कुठं सांगितलं? आम्ही बाहेरनं पाठिंबा दिलेला आहे, कोणाला काय चौकशा करायच्या त्या करा। आमच्या सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेबांनी पण सांगितलेलं आहे। हे आता खूप दिवस झालं, बाद झालं, आता हे लोकांनी दिलाय त्या ठिकाणी कौल, आणि काय असेल ते येऊ द्या ना। हा सूर्य हा जयत्र, दूध का दूध पाणी का पाणी, एकदा लोकांना कळू द्या, तुम्हालाही कळू द्या, म्हणजे तुम्हाला पण एक लिखाण कमी होईल त्याच्यात।